अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात श्री क्षेत्र भोसे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वसंत पंचमीच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। श्री क्षेत्र भोसे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वसंत पंचमीच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मातेची महाआरती संत्रा व्यापारी देवीदास टेमकर, मंगल टेमकर यांच्या हस्ते करण्यात आली। त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह विजय देवा पावसे, भरतराव शिंदे यांच्या मंगल अष्टकांनी संपन्न झाला। लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा गावो का मधुगा सुरेश्वर गजो रंभा देवांगना आशो सप्त मुखं द्विजं हरिधनं शंखं मृदं जामुदे रत्नानि चतुर्दशे प्रतिदिनं पूजात् नामंगलं मधुहर्यजुरंगीव मंगलं सुमलनं रामे त्र्यंबक चापडुनी बळे मोडनिया टाकिले पुष्पांचे जलजावते वकरती त्रैलोक्या नंदले सीताये मुनी माळगावती रघुराज पूर्ण विजयी कुर्यात् सदा मंगलम शुभलग्नं सावधान। तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानच्या वतीने आलेल्या सर्व सुवासिनींना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात वाण देण्यात आली असून यावेळी सुनीता टेमकर, आशा वाघ यांनी उखाणा घेतला। महादेवाच्या पिंडीवर रांगशाचा वेल, अशोक पाटील बसले पूजाला तर मी वाथे वेल। चांदीच्या ताटात सोन्याच्या गिन्या, बलवीनरावाचं नाव घेते मी मान्यांची कन्या। श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान विषयी तसेच या कार्यक्रमाबाबत रामदास घोडके गुरुजी, माजी सरपंच गंगूबाई वारे, अंबिका फाटक यांनी एनडीव्ही न्यूज मराठीशी बोलताना अधिक माहिती दिली। आमच्या भोसे गावामध्ये गेल्या 28/8/2024 रोजी भगवान पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी आईसाहेब यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। तेव्हापासून दररोज सकाळी 6:45 वाजता महाआरती होते, सायंकाळी हरिपाठ होतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं गावातील भरपूर भाविक मंडळी या ठिकाणी येतात आणि आज वसंत पंचमीच्या निमित्तानं रुक्मिणी स्वयंवराचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। या कार्यक्रमासाठी रुक्मिणी स्वयंवर होऊन गावातील संपूर्ण गावातील महिला या ठिकाणी उपस्थित राहिल्या आणि त्यांना रुक्मिणी आईसाहेबातर्फे संक्रांतीचा वाण वाटण्यात आलेला आहे। त्याबद्दल सर्व महिलांचे मी देवस्थानतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो। धन्यवाद। आमचे गाव छोटे आहे, त्या छोट्या गावामध्ये लोकवर्गणीतून विठ्ठल रुक्माईचे मंदिर झाले आहे। मंदिर छान झालेले आहेत। मंदिरात विठ्ठल रुक्माई पण छान प्रकारे बसवण्यात आले आहेत आणि विठ्ठल रुक्माईची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून गावामध्ये भक्तिमय मंगलमय वातावरण तयार झालेलं आहे। सगळे एकमेकाशी प्रेमाने वागतात, एकमेकावर प्रेम करतात। आज वसंत पंचमीमुळे विठ्ठल रुक्माईचा स्वयंवर या ठिकाणी करण्यात आला आहे। या ठिकाणी भरपूर लोकसंख्या, गावातील महिला, मुले सर्वजण आलेले आहेत। पाथर्डी तालुक्यातील करंजी शेजारी एक भोसे गाव आहे। भोसे गावामधील टेमकर कुटुंबातील मी मुलगी आहे। मला बुरानगर येथे दिलेले आहे। भोसे गावामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं नवीन मंदिर खूप छान बांधलेले आहे। त्यावेळेस त्यांनी कळसदान म्हणून गावातील नवीन आणि जुन्या मुलींना ग्रामस्थांनी
नवीन आमंत्रित केले होते. त्यावेळेस सगळ्यांना साड्याची वाटप करण्यात आली. ग्रामस्थांनी सगळ्यांना साड्याची वाटप करण्यात आली. त्यानंतर आता वसंत पंचमी निमित्ताने त्यांनी भोसे गावात भव्य दिव्य असं हळदीकुंकाचा कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमामध्ये पूर्ण मुलींना, गावकरी महिलांना सगळ्यांना मिळून त्यांनी हळदीकुंकाचा खूप छान कार्यक्रम करून नाश्ता देऊन सगळ्यांची पूर्वतयारी छानपैकी केली आणि सुंदर असं मंदिर, आरती सगळं व्यवस्थित केली. या कार्यक्रमाप्रसंगी भोसे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन मधुकर शहाराम शिंदे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी आलेल्या सर्व भाविक भक्तांना संत्रा व्यापारी देविदास टेमकर यांच्याकडून अल्पहार देण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी चेअरमन मधुकर शिंदे, नारायण महाराज शिंदे, माजी चेअरमन विठ्ठल टेमकर सर, जगन्नाथ महाराज शिंदे, अशोक टेमकर, वसंतराव वारे, भाऊराव आंबेकर यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर.